भांडी. भांडी म्हटलं की हा आपल्या स्त्रियांचा एक सॉफ्ट कॉर्नर आहे. तेव्हा ही भांडी जी आहेत ते तुम्ही दरवर्षी आपल्याकडे बरेचसे सण येतात. अक्षय तृतीया आहे, गुढीपाडवा आहे, असे बरेचसे सण असतात. त्यावेळेस तुम्ही एक एक भांडं जरी घरामध्ये घेऊन आलात तरी हे आपण एक स्वयंपाकी म्हणून स्वयंपाक करताना आपण जे अन्नपूर्णेचं जे काम करतो ते ह्यामध्ये जर अन्न शिजवून जर आपल्या फॅमिलीला दिलं, कुटुंबाला दिलं, तर त्याचा आयुर्वेदाप्रमाणे त्यांना एक उत्तम असा पर्याय होईल की तुम्ही हेल्दी त्यांना काहीतरी खाऊ घालताय. तेव्हा ह्या भांड्यांमध्ये आता मी तुम्हाला दाखवते. हे मी 22मध्ये घेतलेलं आहे. असं मी दरवर्षी ही भांडी हळूहळू वाढवत घेत गेलेली आहेत. ह्याच्यावर तुम्ही नाव घालायचं आहे. आता इथं तुम्हाला 20 दिसेल. ह्या भांड्यांना मी आत्ता नुकतीच कलई करून आणलेली आहे. एका भांड्याचे मी 200 रुपये दिलेले आहेत. असे मी 4 भांडी करून घेतलेले आहेत. तेव्हा ह्या 4 भांड्यांमध्ये तुम्हाला दाखवते. आता हे एक ठोक्याचं असं आपल्यात पूर्वी आमच्या कोल्हापूर साईडला डेचकं असं म्हणतो, पण ह्यामध्ये आमटी वगैरे बनवण्यासाठी असं छानसं असं होतं. हे माझ्याकडून पडलं गेलं होतं वाऱ्याने, त्यामुळे हे 2 बेंड झालेले आहेत. हे छोटं भांडं आहे. ह्यापासून बरीचशी अशी मी छोट्यापासून मोठी अशी भांडी केलेली आहेत तुम्ही. आणि मी शोसाठी ठेवलेली नाहीत, ही मी कायम वापरते. जर कलईला दिली गेली तर माझा स्वयंपाक कशात करू हा मोठा प्रश्न माझ्याकडे उद्भवतो. तेव्हा ही कढईची भांडी जी आहेत ती मी करून आणलेली आहेत 800 रुपयाला. आता ही कढई पण तुम्ही बघत असाल, ह्याला ही कढई करायची आहे. आता कढईला जेव्हा आपण भांडी देतो तेव्हा 1 दिवस आधी द्यावं लागतं. दुसऱ्या दिवशी आपल्याला ते मिळतात किंवा तिसऱ्या दिवशी मिळतात. पण ह्या वेळेस मी थोडीशी माहिती काढलेली आहे की 800 रुपये मी देऊन फार कॉस्टली पडतं 4 भांड्यांच्यासाठी. तर 4 भांडे जर तुम्ही बघाल तर दाखवते मी. आता ही 4 भांडी जी आहेत त्यांना मी कढई नुकतीच करून आणलेली आहे. माझा जो अक्षय मेटल्स म्हणून आहे रविवार पेठेत पुण्यामध्ये, तिथून मी करून आणते. कारण तो माझा गेली बरीच वर्ष त्याच्याकडूनच मी भांडी घेते. आणि एक महत्त्वाचं आहे की जिथं तुम्ही भांडी घ्याल ती एकच दुकान तुम्ही करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तो माणूस ओळखीचा होतो आणि आपलेपणा वाटून तो अगदी बरोबर किमतीत आपल्याला जे आहे ते देतो. आणि कढईसुद्धा अतिशय सुंदर अशी दाट करून देतो. मला हे 1.5 वर्ष एक भांडं जातं. त्यामुळं मी कढई करताना त्याच्याकडेच करून घेत होते. पण आता मी इथून पुढे घरामध्ये कढई करण्याचं शिकणार आहे. जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला नक्की व्हिडिओ दाखवेन. आता दुसरं कारण, ही कढई जर तुम्ही पाहिली तर मी बरीच वापरते, रेग्युलर वापरते सगळंच तळण्यासाठी. पण ह्या वेळेस मी एक जाणीवपूर्वक असं हे केलं की ही कढई जर तुम्ही पाहिली तर ही छोटी जी कढई अशी झालेली आहे त्या कढईसारखीच ही कढई होते. आता कढई गेल्यामुळे ही स्वच्छ अशी छान देखणी अशी दिसेल, पण तशी न होता ती अशीच होते. मग आता मी काय केलं आहे की ह्या वेळेस ही माझी लोखंडाची कढई, ह्यामध्ये मी सगळं तळायला लागले. तळताना मला एक जाणवलं की लोखंडाच्या कढईमध्ये इथं पूर्ण थर जो होतो तो अजिबात होत नाही. तेल आहे तसंच राहतं आणि तळताना जे आपल्याला घासण्याचे जे कष्ट पडतात एकदा तळून झाल्यानंतर, ते हे कष्ट ह्या कढईमध्ये बिलकुल होत नाहीत. पण ही मी बरीच वर्ष वापरत होते. इथं थोडंसं पाणी लागल्यामुळे ह्याला थोडासा गंज चढला होता. मग आता ही कढई मी आपल्याला स्त्रियांसाठी जे मेहंदी भिजवतो त्यासाठी मी बाजूला करून ठेवलेली आहे. आणि हे आत्ता मी नवीन सध्या कढई घेऊन आलेली आहे. ह्यामध्ये दूधही तापवलं तरी चालतं. आता मी ही स्वच्छ वापरलीही, 1-2दा वापरलीही. त्यानंतर वापरून झाल्यानंतर स्वच्छ पुसून हे अगदी एक थेंब तेल टाकायचं आहे आणि त्याला पुसून ठेवायचं आहे, जेणेकरून ह्याला गंज चढणार नाही. पण हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण आपल्याला लेडीजना जे आहे ते तेलाचं जेव्हा आपण तळतो तेव्हा तळल्यानंतर जो साईडला थर जमतो तो थर काढणं अशक्य होतं. प्रत्येक कुठलीही कढई घ्या, स्टीलची घ्या किंवा आता नॉनस्टिक घ्या, त्या ह्याला तळताना थर हा लागतो, पण ह्याला बिलकुलही थर जमत नाही.
आणि ही कढई जी आहे ती अतिशय सुंदर बरेच दिवस तुम्हाला जाते. ह्यामध्ये भाजतासुद्धा येते, भाजूनसुद्धा तुम्ही पूर्ण गोष्टी करू शकता. आता ही माझी कढई बघतच असाल, ही एवढी वापरली आहे मी, गेली 4 ते 5 वर्ष मी वापरते आहे ही कढई. तेव्हा त्याचा फायदा हा नक्कीच होईल. ही तुम्ही खरंच वापरून पहा की तळण्यासाठी ह्यामध्ये अन्न शिजवलं तरी चालेल, पण पटकन काढून ठेवावं लागतं. फक्त तळण्यासाठी जर तुम्ही वापरत असाल तर उत्तम असा हा पर्याय आहे लोखंडाची कढई. तेव्हा हे झालं कढईबद्दल. कढईचं मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ करून दाखवेन कढई कशी करायची आहे ते. दुसरं आहे माझी ही मोठं आहे भांडं, त्याशिवाय ही लंगरी आहे. आता लंगरी जर तुम्ही बघितला तर जवळजवळ 3.5 किलोची आहे. ती एका हातात पण मला उचलताना थोडंसं अशक्य आहे. ही अशी आहे लंगरी. तेव्हा ही लंगरी पण, आणि प्रत्येक ईच अँड एव्हरी वन भांडं जे पॉट आहे तो माझा वापरला जातो. मी फक्त शोसाठी कोणतीही गोष्ट घेतलेली नाही. पाणीचं भांडं असू दे किंवा हे मापटं असू देत. मापटं आता तुम्हाला फक्त आत्ता शोसाठी वापरलं जातं, पण तसं नाही आहे. हे जर अर्धं केलं तर अर्धा किलो होतं, आणि एक मोठं केलं की 1 किलो आहे. त्यामुळे हे मला महिन्यातून एकदा तरी लागतंच लागतं. 1-2 वेळा जेव्हा आपण आटा दळायला देतो त्यावेळेस हे मापटं मला लागतंच. दुसरी गोष्ट आहे, ह्या आहेत आता आलेल्या कॉपर बॉटल. ही बॉटल मला अतिशय सुंदर अशी छान वाटली. कारण सांगते, ही माझ्याच कंपनीनं हे करून दिली होती गिफ्ट म्हणून. हे प्युअर कॉपर आहे, ग्लास ह्यासोबत 2 दिले होते. हा माझा स्टीलचा जार आहे, आत कॉपर आहे आणि इथं हे 2 ग्लास आहेत. आता ही जी बॉटल आहे ही तुम्हाला अशी दिसत असेल, पण ह्याला कोटिंग जर तुम्ही आत पाहिला, आता मिळत आहेत तुम्हाला माहितीच आहे. आता ह्या ग्लास आतून कॉपर आहे, बॉटल पण आतून कॉपर आहे, पण ह्याला ते लोक प्लास्टिक कोटिंग करतात. त्यामुळे जिथून प्लॅस्टिक कोटिंग गेलेलं आहे तिथं कलर असा दिसतो, आणि दिसताना मग नंतर खराब दिसते की आपण घासतो की नाही. त्यापेक्षा मला ह्या बॉटल अतिशय सुंदर अशी लागली. लीक प्रूफ आहे, अजिबात पाणी लीक होत नाही. दुसरं आहे ही माझी किटली. ही किटली पण शोसाठी नाही आहे, कारण मला ब्लॅक कॉफी लागते. त्या ब्लॅक कॉफीसाठी मला ह्या पाणी, केटल होता तो मी केटल काढून टाकला, कारण त्याला ॲल्युमिनियमच असतं आतून कॉईल लावलेली. मग केटल मी वापरत होते आधी. केटल मी बरीच वर्ष झाली. आता ह्याच्यावर तुम्हाला साल पण माझ्या मते दिसेल, किती साली घेतलेली, 21 साली. त्यामुळे ही गेली 4 वर्ष मी पाणी ह्यातूनच गरम करते आणि ह्यातूनच घेते पाणी. हा आहे छोटासा माझा खलबत्ता, जो आलं लसूण छान ठेचलं जातं. ह्यामध्ये आपल्याला जर लसूण वरच्यावर लागतो फोडणीला, त्यामध्ये हा ठेचला जातो. दुसरा आहे काशाच्या भांड्यांबद्दल मी जे बोलत होते, तर काशाची वाटी ज्या आहेत त्या हेवी फार असतात, आणि कासा हा आपल्याला, ताट हे हेवी असल्यामुळे, हे आता आपण टी व्ही पाहत जेवणाची आपली स्टाईल झालेली आहे आजकाल, रुटीन झालेलं आहे. त्यामुळे हे मांडीवर घेऊन जर तुम्ही बसला तर हे ताट फार हेवी होतं. हे काशाचं ओरिजिनल आहे. जर तुम्ही आत्ता जे बाहेर विकले जात आहेत कास्य म्हणून, त्या भांड्यांना हे तुम्हाला दिसणार नाही. त्यामध्ये नक्कीच भेसळ असते. असं जो माझा अक्षय मेटलवाला तो स्वतः भांडी बनवतो, त्यामुळे मी त्याच्याकडून जेव्हा बनवत होते तेव्हा ऑनलाईनचे सगळे प्राइजेस दाखवले होते की असं असं आहे, आणि मला तसंच गोल्ड दिसणारं डिझाईनवालं असं ताट हवं आहे. तर त्याने सांगितलं, नाही हो मॅडम, ते तसं बनतच नाही. ताट जर तुम्ही ओरिजिनल घ्यायला गेला काशाचं तर हे असंच असतं. तेव्हा कासा जर तुम्ही घेतला तर तो नक्कीच तुम्ही खाली ठेवायला लागतो. वीज किंवा डायरेक्ट विजेशी संपर्क काशाच्या थाळ्याशी आला नाही पाहिजे. म्हणून हे आहे कास, आणि हे आहे पितळी. पितळी जे ताट आहे ते मी घेताना तुम्हाला दाखवते. हे आहे 1000 रुपये प्राईज ह्याची, आणि हे बरोबर मी अयोध्या मंदिर झालेल्या दुसऱ्या दिवशी आणलेलं आहे आठवण म्हणून. आणि हा आहे छोटा थाळा पडतो. हा माझ्या मते 12 इंची असावा, आणि हा 14 इंची आहे, कारण मला हेवी नको होता आणि मोठं हवं होतं ताट. त्यासाठी हे मी पितळी घेतलेलं आहे. आणि
तुम्ही इथे पाहतच असाल, हा आपला पूर्वीचा जो बंब होता तो आहे. हे माझे टाळ आहेत जे आपण भजन किंवा आरती म्हणण्यासाठी वापरतो. ही पण दुसरी कॉपरची बॉटल आहे, ती पण डिझाईनमध्येच आहे. आता मी सध्या यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे आणि इथं तुम्हाला दिसेल हे माझं खलबत्ता आणि बत्ता. दुसरं हा आहे मातीचा माठ. आता मातीची जेव्हा भांडी, आता गरमीच्या दिवसांमध्ये मी मातीच्या भांड्यांमध्ये थोडं आंबील वगैरे करण्याचा प्रयत्न करतेच. तेव्हा हे भांडं मी हे पूर्ण भिजवून ठेवते. आणल्यानंतर बकेटमध्ये एक रात्र पूर्ण, आणि मग दुसऱ्या दिवशी काढून त्याला थोडंसं लगेच सुकतं. त्यानंतर थोडंसं तेल लावून ऑब्सॉर्ब करून मग हे मातीचं भांडं आपल्याला वापरायला काढायचं आहे. तेव्हा ही माझी थोडीशी छोटीशी माहिती होती भांड्यांबद्दल. दुसरं आहे, सध्या आता कॉपरमध्ये सुद्धा लंगरी वगैरे आलेले आहेत. मला अक्षय मेटलमध्ये सुद्धा दाखवल्या गेल्या होत्या की अशा लंगरी आलेत आणि मॅडम तुम्ही घेता का. पण ह्याचा किस्सा जो आहे तो मी कॉपरचा तुम्हाला आणखीन एक माझा व्हिडिओ जो पाण्याचा येणार आहे त्याबद्दल तुम्हाला त्यावेळेस सांगते. तेव्हा कॉपरची भांडी घेताना फार जपून अशी वापरावी लागतात. आता मग आहे, ह्याला पण कलई केलेली आहे. ह्यालाही कलई केलेली आहे. हे आईस्क्रीमचंच आहे आणि ह्याला कलई केलेली आहे वरून. त्यामुळे ही भांडी वापरताना कसं केअर करावं लागतं हे मी तुम्हाला जो व्हिडिओ माझा दुसरा बनवणार आहे त्यावेळेस नक्की सांगते. तेव्हा ही झाली माझी छोटीशी भांड्यांबद्दल माहिती. दुसरा एक मोठा प्रश्न असेल तुमच्या समोर की भांडी एवढी स्वच्छ करायची कशी. तर पितळी भांड्यांना तुम्ही 1.5-2 महिने तसंच ठेवू शकत नाही. 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून तुम्ही जर स्वच्छ केली तर ती पटकन स्वच्छ होतात. तर स्वच्छ होण्यासाठी मी वापरते ही मी काढलेला पर्याय आहे. कारण मला वरचेवर भांडी घासताना मला पितांबरीची ॲलर्जी आहे. हात माझे काळे होतात आणि चिंच किंवा मीठ लावूनसुद्धा जेवढी क्लीन होत नाही. तेव्हा मी हे आणलं कोकम आगळ. हे माझ्याकडे कायम असतं. कोकम आगळ आपण सोलकढीसाठी वापरतो, परत फिशसाठी वापरतो. तेव्हा कोकम आगळ थोडंसं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही थोडीशी कोलगेट घालायची. कोलगेटने सुद्धा भांडी खूप स्वच्छ अशी निघतात. चांदीची भांडी तुम्ही कोलगेटनंच घासू शकता. तेव्हा ही भांडी स्वच्छ करण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. जर पितळीची भांडी तुम्ही घासत असा पटकन निघतात, त्याला अजिबात वेळ लागत नाही. तेव्हा ही स्वच्छ अशी तुम्ही भांडी बघतच असाल, ती पूर्ण ह्या कोलगेट आणि कोकम थोडंसं मिक्स करून घेतल्यामुळेच स्वच्छ अशी भांडी निघालेली आहेत. तेव्हा नक्कीच हा भांड्यांचा जो व्हिडिओ करण्याचं माझं कारण एक आहे की मी घंगाळचा एक व्हिडिओ बनवला होता. तो घंगाळचा व्हिडिओ जवळजवळ 30K माझे व्ह्युअर्स झाले त्यामध्ये, आणि मला बाकीच्यांनी कमेंट्स पण लिहिल्या होत्या. सॉरी, मी कमेंट्स त्या वाचल्या गेल्या नाहीत माझ्याकडून. बरेच दिवसांनी मग मी वाचल्या. बरेच जणांनी लिहिलं होतं की तुमचं दुकान आहे का, तर व्हिडिओ छान आहे. पण व्हिडिओ टाकल्यानंतर मी कमेंट्स बघितल्या नव्हत्या आत्तापर्यंत. माझे जवळजवळ फक्त लाईक करणारे थोडेच आहेत. जवळजवळ 11 ते 12 होतील. त्यामुळे मी कधी त्या दृष्टीनं व्हिडिओ बनवले गेलेच नाहीत माझ्याकडून की मला सबस्क्राईब जास्त मिळू देत किंवा मला लाईक जास्त मिळू देत. हा माझा हेतू बिलकुल नव्हता आणि आत्ताही नाहीच आहे. फक्त माझ्याजवळ थोडीशी जी माहिती आहे ती माझे 100 लोक असू देत किंवा 23 लोक असू देत किंवा 25 लोक असू देत, त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली की बस झालं. माझ्यासाठी दुसरं असं काहीच नाही आहे की मला सबस्क्रायबर नको आहे जास्त किंवा लाईक करणारे पण नको आहेत. फक्त जी माहिती आहे ती माहिती प्रॉपर जी मी वापरते, जे माझ्या अनुभवातून आलेलं आहे ते, जे आपलं जे कुटुंब मी मानते, जे यूट्यूबवर जेवढं आहेत, एक 100 किंवा एक 25 किंवा 50 लोकांचा असेल, त्या लोकांपर्यंत ही माहिती मिळावी एवढाच माझा हेतू आहे. तेव्हा कमेंट्स मी वाचल्या नाही त्यामुळे सॉरी. आणि नक्कीच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर नक्की करा. सबस्क्राईब करू नका किंवा लाईकही करू नका, पण शेअर करा जेणेकरून ही माहिती बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचेल आणि पितळी भांडी घेण्याचा बरेच लोक जे प्रयत्न करतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच थोडासा उपयोगाचा ठरू शकतो. तेव्हा धन्यवाद.